मित्रांनो, आत्ता आपण आहोत सुरतजवळील हजिरा पोर्टवरून जाणाऱ्या भावनगरकडे जाणाऱ्या रोरो फेरीमध्ये. या फेरीतून ट्रक, टँकर सोबत 4 व्हीलर, 2 व्हीलर आणि लोकांची वाहतूक केली जाते. यामुळे जे 350 किलोमीटर 300 किलोमीटरचं अंतर आहे गुजरातचं कोस्टलचं, ते कमी होऊन 5 तासामध्येच व या जहाजामधून ते अंतर कव्हर करता येतं. आणि याचा फायदा असा आहे की आपल्याला सोमनाथला जायचं होतं तिसरं ज्योतिर्लिंग करायला, आणि पावसाचं वातावरण आणि खराब रस्ते, यामुळे आपल्याला पर्यायी मार्ग शोधत असताना ह्या रोरो फेरीची माहिती भेटली आणि आपण ही रोरो फेरी बुक केली. पर पर्सन 500 रुपये कमीत कमी आणि गाडीचे 200 असे 700 रुपयेपासून आपण रोरो फेरीची सेवा आपल्याला भेटलेली आहे. आणि यामध्ये आपण 4 ते 5 तासाचा प्रवास करून आपल्याला सोमनाथच्या बाजूला भावनगर आहे तिथं पोचता येते. आणि कुठलाही त्रास न होता आरामदायक प्रवास करत AC मध्ये हा प्रवास करता येतो आहे. त्यामुळं जर कोणी आपले महाराष्ट्रातून जर सोमनाथला जायचं प्लॅन करत असेल तर त्यांनी नक्की हजिरा पोर्टवरून रोरो फेरी बुक करून आपली यात्रा सोमनाथची करावी किंवा द्वारकेची करावी, ती सोपी पडेल.